श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. हिंदू पंचांग कालगणनेत दर 32 महिने 16 दिवस 4 घटकांनी अधिक महिना येतो. या महिन्यामध्ये सूर्यसंक्रमण होत नाही, म्हणून या महिन्याला मलमास असंही म्हणतात. सूर्यसंक्रमण नसल्याने या महिन्यामध्ये मंगल कार्य वर्ज्य सांगितलेत. जसं की विवाह असेल, उपनयन संस्कार असेल, गृहारंभ असेल, गृहप्रवेश असेल, वास्तुशांती असेल, विविध संस्कार असतील, हे कोणतेही कर्म या महिन्यामध्ये करता येत नाहीत. आपल्या सनातन परंपरेमध्ये प्रत्येक संवत्सराची म्हणजे वर्षाची, महिन्यांची, तिथींची, वारांची, नक्षत्रांची एक अधिष्ठात्री देवता आहे. या मलमासामध्ये अशा प्रकारे कोणतेही मंगल कार्य होणार नाहीत, म्हणून आपली निर्भत्सना होऊ नये यासाठी या मलमासाच्या अधिष्ठात्री देवतेने भगवान पुरुषोत्तमांची आराधना केली. भगवत प्रसादाने या मलमासाला अधिक मास, पुरुषोत्तम मास म्हणून संबोधला जाईल असा आशीष भगवंताकडून प्राप्त झाला. त्यात भगवंताने विशेषत्वाने आशीर्वाद दिला की जो कोणी मनुष्य या महिन्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा स्रोत निर्माण करण्यासाठी जी कोणतीही शास्त्रीय आराधना करेल, त्याला त्याच्या जीवनामध्ये त्या आराधनेचं फल हे अधिकाधिक पटीने प्राप्त होईल, कारण या मासामध्ये स्वतः माझा वास असेल. श्रोते हो, हे सांगायचं कशाकरता तर अनित्यानी शरीरानी. आपलं शरीर अनित्य आहे. आज आहे तर उद्या नाही. उद्या काय हो, क्षणाने आणखीन काय होईल माहिती नाही. समर्थ म्हणालेत, येत्या घडीचा मानी भरोसा तो एक मूर्ख जाणावा. येणारी घडी आपल्या मालकीची असेलच नाही. अनित्यानी शरीरानी वैभवो नैव शाश्वतम. आपल्याजवळ असलेलं वैभव हेही शाश्वत आहे अजिबात नाही. नित्यसन्निहितो मृत्यू. मृत्यू प्रत्येक घटिकेने आपल्या जवळ येतोय. आपली वाटचाल ही मृत्यूच्या दिशेने आहे. मग असं जर आहे, शरीर अनित्य आहे, वैभव अशाश्वत आहे, मृत्यू प्रत्येक क्षणाक्षणाला जवळ येतोय, करायचं काय तर स्वतः भगवान दत्तात्रेयांचे अंशावतार असलेले नृसिंह सरस्वती स्वामी आपल्या आईला सांगतात की आई, म्हणून कर्तव्यो धर्मसंग्रहात. आपल्या जीवनामध्ये धर्माचा संग्रह करायचा, आपल्या जीवनामध्ये धर्माची आराधना करायची. ही कशा प्रकारे करता येऊ शकते तर शास्त्रांनी 3 मार्ग सांगितलेत: स्नान, दान आणि नाम. स्नान कराल तर तन शुद्ध होईल, दान कराल तर धन शुद्ध होईल, आणि नाम घ्याल तर निश्चितच मन शुद्ध होईल. आणि जेव्हा हळूहळू तन, मन, धन हे शुद्ध होईल, तेव्हा या सकारात्मक ऊर्जेचं वलय या जीवात्म्याच्या भोवती निर्माण होईल, आणि ते या जन्मी नाही तर अनेक जन्मी कामाला येईल. साहजिकच आहे, पाण्यातला गढूळपणा कमी झाला की तळाशी असलेली वस्तू स्पष्ट दिसणार. कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक दोषातून आपण निवृत्त झालो तर निश्चितच त्या पलीकडे असलेला भगवंत नव्हे जे शंकराचार्य म्हणतात की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, आपणच त्या ऊर्जेचे स्रोत आहोत याची जाणीव आपल्याला होणार. पण याकरता आपल्याला आपल्या भोवती जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ही दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी लागेल. आणि अधिक मासाच्या निमित्ताने आपण ही ऊर्जा अधिकाधिक पटीने कशी निर्माण करून घेऊ शकतो, याकरता आपण विशेषत्वाने काय केलं पाहिजे हे एकदा समजून घेऊया. अधिक महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची करायची गोष्ट काय आहे तर उपवासेन नक्तम वा. उपवास करावे. नक्तम म्हणजे संध्याकाळी दिवे लागेपर्यंत उपवास करावा आणि दिवे लागल्यानंतर उपवास सोडावा. तसं शक्य नसेल तर एक भुक्तन तथैव च. एक भुक्त करावं म्हणजे काय तर
जेव्हा शक्य होईल तेव्हा दिवसभरामध्ये जेवावं, पण एक वेळा जेवून उपवास करावा. दीपदानादि विच्छिन्नात, दीपदान करावं. कुणा प्रीत्यर्थ? तर प्रियतान परमेश्वर, परमेश्वरा प्रीत्यर्थ हे करावं. आणखीन काय करू शकतो? तर स्नानम, दानम, जपम, पूजा, विविध तीर्थांवर स्नान, विविध प्रकारचे दान, विविध प्रकारच्या नाममंत्रांचा जप, विविध प्रकारच्या पूजा, तर्पणम द्विजभोजनम, पितरान प्रीत्यर्थ तर्पण, अन्नदान, अस्मिन मासे करिष्यामी, आपण हे करायचं, या महिन्यात करायचं. का? तेन पापम व्यपोहतु, आपल्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक ऊर्जेचं, त्रिविध तापांचं, कायिक, वाचिक, मानसिक. का? हा जीव या देहात आहे. देहाच्या संसर्गाने निर्माण झालेली माया, त्या बाजूने निर्माण झालेले अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक ताप, या तापाचं शमन करण्याकरता याच देहाच्या माध्यमातून हे सकारात्मक ऊर्जेचं वलय निर्माण व्हावं. तेन पापम व्यपोहतु, म्हणजे हे निर्माण झालेलं नकारात्मक वलय दूर व्हावं. विशेषत्वाने स्नान, दान, जप, पूजा, तर्पण, अन्नदान, मौन, याबरोबरच अपूपदान म्हणजे अनारसे दान. कशा करता? तर पृथ्वी समम इदम दानम, अनारसे दान केल्याने पृथ्वी दान केल्याचं पुण्य प्राप्त व्हावं. अशी विविध पुण्यकर्मे या अधिक मासामध्ये करता येतात. हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचा काय आहे? तर तो विश्वास. आमच्या सनातन वैदिक परंपरेमध्ये जे कोणतेही पुण्यकर्म सांगितले आहेत, जी कोणतीही कर्म सांगितली आहेत, या कर्मातून जे काही फल प्राप्त होतं, या फलाच्या प्राप्तीकरता केलेल्या कर्मातून ही फलप्राप्ती होणारच आहे, हा विश्वास सगळ्यात महत्त्वाचा आहे. विश्वासो फलदायका, विश्वासाने अनेक गोष्टी सहज प्राप्त होतात, ज्या आपल्या तर्काच्या पलीकडे आहेत. प्रत्येक ठिकाणी तर्क करून आपण आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक ऋषी, मुनी, संत, सज्जनांनी आपल्या जीवनामध्ये विश्वासाने अनेक गोष्टींची प्राप्ती कशा प्रकारे करून घेतली ते वेळोवेळी दाखवून देण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण त्या मार्गाने जावं. आणि श्रोते हो, खरंच संधी पुन्हा पुन्हा येत नाही, एवढं तर निश्चित आहे. श्रोते हो, आपल्या परमभाग्याने आपल्याला ही संधी पुन्हा मिळते आहे. अधिक ज्येष्ठ मासाच्या रूपाने दिनांक 17 मे 2026 रविवार रोजी अधिक ज्येष्ठ मास सुरू होतोय. हा 1 महिन्याचा कालखंड असणार आहे. दिनांक 15 जून 2026 सोमवारपर्यंत. विशेष म्हणजे अधिक ज्येष्ठ मास, अधिक मास तर आहेच, यात विशेष पहिले 10 दिवस गंगा दशहरा हा महापर्व काल आहे. नेहमीप्रमाणे अधिक महिन्यातले 5 पर्वकाळसुद्धा आहेत. आणखीन गुरुपोषामृतासारखा विशेष योग या अधिक ज्येष्ठ मासामध्ये आहे. हे सगळे योग कोणत्या दिवशी आहेत? या योगांवरती आपण काय केलं पाहिजे? तीर्थस्नान का करावं, कसं करावं, घरी तीर्थस्नान कसं करता येईल, दीपदान करावं, दीप प्रज्वलन करावं, हे का करावं, मौन व्रत करावं, मौन म्हणजे काय, ते कसं करावं, गोपूजा, गोदान, गोसेवा आपल्याला सहज पद्धतीने कशी करता येईल, उपवास करायचे तर कसे केले पाहिजे, कशासाठी केले पाहिजे आणि का केले पाहिजे, विविध दानांचे संकल्प, विविध दान कोणते, कशा प्रकारे, का करावे, याबद्दलची विशेष माहिती उद्यापासून रोज सकाळी ठीक 6 वाजता याच आपल्या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होणार आहे. याचा आपण सगळ्यांनी नक्की लाभ घ्यावा. आणि हो, 17 मे 2026 रविवारपासनं रोज सकाळी 6 वाजता अधिक मास महात्म्यसुद्धा आपल्याला याच चॅनलवरती प्राप्त होणार आहे. याचाही आपण लाभ घ्यायचा आहे. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे
जे जे आपणास ठावे ते ते इतरा शिकवावे, शहाणे करोणी सोडावे सकल जन. या उक्तीप्रमाणे आपणही याचा लाभ घ्या. आपले आप्त, इष्ट, मित्र, परिवार यांनाही याचा लाभ करून द्या. आणि हो, नक्कीच ही माहिती क्रमवार रोज अगदी वेळेवर प्राप्त व्हावी म्हणून आपल्या या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून ही माहिती आपल्याला सहज उपलब्ध होईल. याखेरीज आपण आमच्या 98 60 78 29 89 या व्हॉट्सॲप क्रमांकाद्वारे मॅसेज करून ग्रुपला जॉईन होऊ शकता. आपल्याला या माहितीची लिंक या ग्रुपवरती सुद्धा प्राप्त होईल. तर मंडळी, अशी पुन्हा न ये वेळ, सांडा विषयांचा खेळ, नकारे होऊ वाचाळ, दया करीतो दीनावरता, शरण त्या जावे भगवंता. या न्यायाने येणाऱ्या ज्येष्ठ अधिक मासामध्ये आत्मकल्याण करण्याचा नक्की प्रयत्न करा. जय जय रघुवीर समर्थ.